वजन कमी करण्यासाठी चपाती खावी की भाकरी खावी? जनरली वेट लॉसच्या सगळ्या पेशंटना हा नेहमी प्रश्न असतो की चपाती खायची की भाकरी खायची, आणि आज या पॉइंटवरतीच मी तुम्हाला विश्लेषण देणार आहे. नंबर 1, चपाती ही गुरू आणि स्निग्ध आहे, मधुर रसात्मक आहे, त्यामुळे ती आपले वजन वाढवत असते आणि कफही वाढवत असते. या उलट भाकरी ही लघु आणि वृक्ष गुणात्मक असल्यामुळे ती पचायलाही हलकी आहे आणि कफ कमी करत असल्यामुळे ती वजनही कमी करायला मदत करते. नंबर 2, फायबर. चपातीपेक्षा भाकरीमध्ये जास्त फायबर आहेत, त्यामुळे भाकरी खाल्ल्यानंतर बराच काळासाठी आपलं पोट गच्च किंवा भरल्यासारखं वाटत असतं आणि भूक कमी लागते, म्हणून चपातीपेक्षा भाकरीने वजन फास्ट कमी होते. नंबर 3, ग्लायसेमिक इंडेक्स. चपातीपेक्षा भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही चपाती खाता तेव्हा अचानक ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असल्यामुळे शुगर स्पाइक होते आणि वजन वाढण्याची मग तिथे जास्त शक्यता असते. या उलट भाकरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे ती पटकन शुगर स्पाइक करत नाही आणि त्यामुळे वजनही जास्त वाढू देत नाही. नंबर 4, ग्लुटेन. ग्लुटेन हे चपातीमध्ये असणारे एक प्रकारचे प्रोटीन आहे, त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना पोट गच्च राहणे, गॅसेस, अपचन यासारखे तक्रार चपाती खाल्ल्यानंतर होत असते, किंवा ज्यांना पचनाचे विकार आहेत, आतड्यांचे विकार आहेत किंवा ग्लुटेनची ज्यांना ॲलर्जी आहे, अशा लोकांमध्ये ग्लुटेन अजिबात पचत नाही, म्हणजे चपाती पचत नाही. या उलट भाकरीमध्ये कोणतेही ग्लुटेन नसते, त्यामुळे भाकरीमुळे असे कुठलीही ॲलर्जी किंवा पचनाचे विकार कधीही होत नाही. नंबर 5, चपातीपेक्षा भाकरी ही कषाय आणि मधुर रसात्मक असल्यामुळे पचायला एकदम हलकी आहे, लघु आहे, त्यामुळे भाकरीने जास्त वजन वाढत नाही. तुम्हालाही वेट लॉस करायचा असेल तर चपाती आणि भाकरी ही अदलून बदलून नेहमी खात जावा, आणि याबद्दल काहीही शंका असल्यास मला जरूर विचारा. कमेंटमध्ये तुम्ही काय खाताय, चपाती की भाकरी, हा मेसेज करा. मी तुम्हाला यावरती योग्य ते मार्गदर्शन करेन.